नमस्ते, नमस्कार, सलाम, सत श्री अकाल, हाय, हॅलो. मी नरेंद्र पवार. आज आपणासमोर एका नवीन विषयाला घेऊन उपस्थित आहे. तर मित्र हो, आजचा विषय आहे बंजारा समाज, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि बंजारा समाजावर आणि महाराष्ट्राच्या आया बहिणीवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध एक लढा. तर मित्र, सर्वप्रथम आपण बंजारा समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूया. तर मित्र हो, बंजारा समाज एक कष्टकरी, मेहनती आणि फार प्रामाणिक असा समाज आहे. या समाजाचे कुलगुरू संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री सेवालाल महाराज यांनी या समाजाच्या लोकांना एकच शिकवण दिली की गोरमाटी मर्जास पण केरीमुंडा घातमत केलास. त्याचा अर्थ असा की हे बंजारा समाज ज्याचा लेका मरून जातो पण कुणासमोर कधी हात पसरवून भीक नको माणूस, अशी महान शिकवण देणारे संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांनी या समाजासाठी अनमोल असे कार्य केले. सेवालाल महाराज नेहमी म्हणायचे, नेहमी उपदेश देत राहायचे की शांतता ठेवा, संयम ठेवा. आणि त्यांच्या उद्देशाने त्याचप्रमाणे बंजारा समाजातील लोक घडले सुद्धा. बंजारा समाजात परंपरा, त्याचबरोबर प्रतिष्ठा, लहान मोठ्यांचा आदर, अशा बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या समाजात आज आपण बघत आहोत 21वे सदीचं युग चालू आहे, 21वे शतक चालू आहे. आणि या शतकात देखील आजही या समाजात पूर्णतः परंपरा पाळली जाते. या समाजातील मुली, माता भगिनी आज देखील लग्न झाल्यानंतर डोक्यावरचं पदर खाली पडू देत नाही. आपल्या घरातील मोठ्या उच्च व्यक्ती, मानाने उंच अशा व्यक्तींचा आदर करतात. रोज सकाळ संध्याकाळ प्रणाम करणे, बायांनी मोठ्यांशी आदराने बोलणे, अशा बऱ्याचशा गोष्टी या समाजात शिकण्यासारख्या आहेत. या समाजात बरेचसे असे महान व्यक्ती होऊन गेले. या समाजाने भारताला अनमोल असे रत्न दिले. त्या रत्नांपैकी एक हरित क्रांतीचे प्रणेते माननीय श्री माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांचं पूर्ण नाव होतं वसंतराव फुलसिंग नाईक. यांचा जन्म झाला होता यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात. वसंतराव नाईक यांनी इंदिरा गांधीजींच्या काळात अनमोल असे सहकार्य केले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये ते सहभागी होते. त्यांनी बंजारा समाजासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अनमोल असे कार्य केले. तर मित्र, बंजारा समाज हा विविधतेने नटलेला समाज आहे. या समाजाचा पोशाख बघितला तर पूर्णतः राजस्थानी लोकांसारखा आहे. या समाजातील स्त्रिया फार सुंदर असतात, त्याचबरोबर त्या मान मर्यादेने जगणाऱ्या असतात. तर असा हा समाज भारतात जवळपास 15 कोटीच्या संख्येने सामावलेला आहे. भारताची एकूण लोकसंख्या आहे जवळपास 135 करोड लोकसंख्या आता झालेली आहे. त्या लोकसंख्येमध्ये 15 कोटी लोकसंख्या ही केवळ बंजारा समाजाची आहे. बंजारा समाज हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील पसरलेला आहे. जसे की आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब अशा वेगवेगळ्या राज्यात हा बंजारा समाज विखुरलेला आहे. बंजारा समाजाचं ऐतिहासिक पार्श्वभूमी जर कधी आपण बघायला गेलो तर त्यामध्ये सर्वप्रथम या समाजाचा उदय राजस्थान या राज्यापासून झाला. या समाजाचे पूर्वज राजस्थान येथील. हा समाज पूर्वी भटकंती करायचा, मिठाचा सौदागर म्हणून या समाजाची एक वेगळीच ओळख होती. या समाजात अजून एक महान व्यक्ती ज्यांना तर आपण ओळखतच असाल, श्री भगवान द्वारकाधीश अवतार रामदेव बाबा. रामदेव बाबांबद्दल जितकंही म्हणायला गेलो तितकं कमीच. रामदेव बाबांनी देखील महान असे कार्य केले. समाजासाठीच नव्हे तर पूर्ण राजस्थानातील हिंदू धर्मियांसाठी, मुस्लिम धर्मियांसाठी त्यांनी अनमोल असे कार्य केले. ते दुसरे तिसरे कोणीच नसून भगवान विष्णूंचे अवतार होते.
त्यांचे वडील अजमाल राजा, त्यांची आई मेनादे, बहीण लाचा सुगुणा. अशा प्रकारे त्यांची ओळख राजस्थानमध्ये आहे. राजस्थान येथील रुणीच्या या गावाला त्यांचं मोठं मंदिर आहे. त्याचबरोबर सेवालाल महाराजांचं मंदिर पवरागडला आहे. यावर्षी बऱ्याच मोठ्या संख्येने पूर्ण समाज एकत्रित होतो. या 15 फेब्रुवारीला संत सेवालाल महाराजांची जयंती असते आणि त्यावेळेस मोठी मोठी दिग्गज व्यक्ती, समाजातील मोठी मोठी व्यक्ती नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढेच नव्हे तर आपले माननीय श्री मोदीजी, आपले पंतप्रधान साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. देवेंद्रजी फडणवीस, पंकजाताई पालवे, त्याचबरोबर धनंजय मुंडे असे मोठे मोठे दिग्गज व्यक्ती इथं येऊन गेलेले आहेत. नुकतीच ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत बहुतांश हे उमेदवार तांडा म्हणतात, यांच्यामध्ये तांडाची वस्ती असते. हे लोक एकत्र असतात आणि त्यांची स्पेशल त्यांच्या समाजाची एक वस्ती असते तांडा म्हणून. तर यामध्ये ते एकत्र गुण्या गोविंदाने राहतात. तर आता नुकतीच ग्रामपंचायतचं इलेक्शन पार पडलं. त्यामध्ये आघाडी सरकार यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. BJPचे देखील बहुतेक खूपच चांगले सीट आलेत. आणि यामध्ये बघायला जर गेलो आपण तर जळगाव जिल्हा म्हणा, धुळे जिल्हा म्हणा, संपूर्ण खानदेशात गोर बंजारा समाजाची लोकसंख्या जास्तच आहे. तर या समाजानं देशासाठी एवढं केलं, महाराष्ट्रासाठी एवढं केलं, पण या समाजाला नेमकं मिळालं काय? मित्र हो, दरवेळेस कोणत्या ना कोणत्या माध्यमाने या समाजाची बदनामी केली जाते, मानहानी केली जाते. कशामुळे? तरी लोक कष्टकरी आहेत, मेहनती आहेत आणि काही बोलत नाही. यामुळे हा तुमचा गैरसमज आहे मित्रांनो. हे लोक कष्टाळू असतात, मेहनती असतात, पण हे लोक आता पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. आता डिजिटलायझेशन झालं, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आल्या आणि सर्वात मोठं आताचे लोक स्मार्ट झाले आहेत. स्मार्टफोनमुळे जशी जशी पिढी बदलत जाते तसे तसे विचार बदलत जात आहेत आणि हे लोक प्रगतीच्या पावलावर एक एक पाऊल पुढे ठेवत आपली वाटचाल पुढे नेत जात आहेत. तर मित्र हो, बंजारा समाजाचं लोकप्रिय सण होळी असतं आणि या होळीला ते पूर्ण समाज एकत्रित असतात. होळीच्या दिवशी हे लोक लेंगी नृत्य सादर करतात आणि लेंगी नृत्य हे यांचं लोकप्रिय पारंपरिक नृत्य आहे. आणि लेंगी नृत्याचं पहिलं प्रदर्शन हे सह्याद्री चॅनलवर मान्य श्री मोरसिंग भाऊ राठोड, वडगाव नालबंदी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव यांच्याद्वारे, त्यांच्या ग्रुपच्या द्वारे सह्याद्री चॅनलवर प्रसारित झालं. या समाजात मोठमोठी लोक आहेत. राष्ट्रीय बंजारा टायगर्स, ऑल इंडिया बंजारा संघ असे वेगवेगळे संघ आहेत. त्या संघात बरीचशी लोक आहेत. आता तेवढ्या लोकांची नाव सांगायला माझ्याजवळ वेळ कमी आहे. तर मित्र हो, समाजात भरपूर असे उच्च पदस्थ लोक आहेत, पण या समाजात अजून देखील एकी नाही. एकी आहे पण ती त्या गावापुरता मर्यादित आहे. तर माझ्या संपूर्ण बंजारा समाजाच्या लोकांना एक आव्हान आहे की मित्र हो, तुम्ही एकत्र या, स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिका. आणि हे बघा, तुम्ही क्रांतीवीर पिक्चर तर बघितलाच असेल. त्यात नाना पाटेकर म्हणतो, एक लाठी को तोडना आसान है पर लाठी के भार को तोडना नामुमकिन. तर मित्र हो, जसं लाठीच्या भाराप्रमाणे एकत्रित व्हा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिका. तर आपण पुढे बघूया, बंजारा समाज त्याच्यावर कोणत्या पद्धतीने अत्याचार होतो. तर आपण बघतच असाल, मराठी फिल्ममध्ये अजिबात आजपर्यंत बंजारा समाजाचा अपमान केलेला नाही. पण बॉलिवूड, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बंजारा समाजावर कोणत्या ना कोणत्या माध्यमाने वार केले जातात, मानहानी केली जाते, अपमान केला जातो. कशामुळे? हे लोक ऐकतात. अरे या लोकांना वेळ नाही कोणत्या गोष्टीसाठी. हे लोक मेहनती आहेत, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, पोट पाण्यासाठी बिचारे रात्रंदिवस कष्ट करतात. गुजरातमध्ये सुरत, वालिया, गंडारा, वडारिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे लोक साखर कारखान्यात ऊसतोडीचं काम करतात. ऊसतोडीच नव्हे तर विटभट्ट्या, प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बंजारा समाज दिसेल म्हणजे दिसेल. आज बंजारा समाजात वेगवेगळे असे मोठे मोठे तरुण तरुणी घडून
आलेले आहेत. तर मित्र हो, आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बंजारा समाजावर अत्याचार केला गेलेला आहे. ते अत्याचार एवढं तेवढं नसून ते अत्याचार महाभयंकर आहे. तर मित्र हो, आपण माननीय श्री भालचंद्रजी नेमाडे यांचं नाव तर ऐकलंच असेल. भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू संपूर्ण जगण्याची एक अडगळ पद्धत यावर एक कादंबरी लिहिली आहे. हे लेखक, त्यांचा जन्म यावल तालुक्यात झालेला असून ते सध्या स्थितीत मुंबई येथे निवास करतात. त्यांना भारताचा सर्वोच्च साहित्य रत्न पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेलेला आहे. तसेच त्यांना वेगवेगळ्या अशा पद्म पुरस्काराने देखील सन्मानित केले गेलेले आहे. तर अशी व्यक्ती कोणतीही आवृत्ती म्हणा, कादंबरी म्हणा, लेख म्हणा, कोणतीही रचना म्हणा, जर कधी बाजारात किंवा समाजात एक नवीन आवृत्ती घेऊन येत असेल तर ते करण्याआधी ती व्यक्ती फार डीपमध्ये आणि वेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करून पूर्ण सारांश काढून तिथल्या प्रादेशिक स्थितीचा लाभ घेऊन तशाप्रमाणे कार्य करते. तर हे महान व्यक्ती माननीय श्री भालचंद्रजी नेमाडे यांनी या कादंबरीत पान क्रमांक 95 असे लिहिलेले आहे की बंजारा समाजावर इसवी सन 1800 मध्ये म्हणजे इंग्रजांच्या काळात सातपुड्याच्या पर्वत रांगेत मोरगाव आणि हिरापूर तांडा असे 2 गाव वसलेले होते. या समाजाचा व्यवसाय तर होताच, ही समाज भटकंती करायची आणि या समाजाचं पोशाख अत्यंत विलोभनीय पोशाख होता. मित्र, तुम्ही बघत असाल, बंजारन पिक्चर बघितला असेल. त्या बंजारन पिक्चर मध्ये श्रीदेवी हिने जशा प्रकारे आपली वेशभूषा घेतली आहे त्याप्रमाणे या लोकांचा पोशाख असतो. बऱ्याचशा चित्रपटातून चांगल्या पद्धतीने देखील दाखवण्यात आलं, पण त्यानंतर असं जसे जसं लोकांची मानसिकता बदलत चालली गेली त्या मित्र, तर लोक या समाजाला टार्गेट करीत आहेत. आणि का म्हणून टार्गेट करायचे या समाजाला? हा समाज काही बोलत नाही म्हणून या भ्रमात राहू नका मित्र हो. याला डिजिटल इंडिया म्हणतात. इथं प्रत्येक गोष्टी आता एका सेकंदात माहीत होते. हा समाज जरी एकेकाळी झोपलेला असेल, परंतु हा समाज आता जागृत झालेला आहे. तर मित्र हो, त्यामध्ये पान क्रमांक 95 वर असं लिहिण्यात आलेलं आहे की सातपुड्याच्या पर्वत रांगेत हिरापुरा नावाचं एक गाव होतं आणि मोरगाव नावाचं देखील एक गाव होतं. तर मोरगाव इथं फार मोठं गाव होतं आणि त्या गावात होळकर संप्रदायाची सत्ता होती. त्याचबरोबर महाजन, सावकार, पाटील असे वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक तिथं गुण्यागोविंदाने राहायचे. त्याच्याच थोड्या अंतरावर 20 ते 25 मैलावर किंवा किलोमीटरवर म्हणा, ते आता एवढं डीप मध्ये मी सांगू शकत नाही, पण तिथं ते गाव होतं. याचा पूर्णतः अभ्यास केलेला आहे, पुराव्यानिशी सांगू शकतो. पान क्रमांक 95 वर याचं वर्णन केलेलं गेलेलं आहे. हिरापूर या गावात एका वेळेस काय झालं बघा, त्या गावावर दरोड्यांनी हल्ला टाकला असे लेखक म्हणतात. दरोड्यांनी हल्ला टाकला आणि त्या हल्ल्यामध्ये संपूर्ण गाव उद्ध्वस्त करून टाकलं. गाव उद्ध्वस्त झालं ही गोष्ट त्यांनी बरोबर सांगितली. माननीय लेखक साहेब, तुमची गोष्ट बरोबर आहे, पटली. त्यानंतर या समाजावर अत्याचार व्हायचे. त्यावेळेस त्या समाजाच्या स्त्रिया सुंदर होत्या आणि आहेच आणि राहणारच. त्या प्रत्येक बाबतीत सुंदर आहेत लेखक साहेब, त्या प्रत्येक बाबतीत सुंदर आहेत. तर या लेखकांनी असं वर्णन केलं आहे की या समाजात त्यावेळेस हिरापूर तांड्याचा दरोडा केला गेला. तांड्याला जरी भक्कम भिंत होती, आजूबाजूला पूर्ण हे होतं, तरी हा समाज रात्रभर, बघा ते लेखक काय म्हणतात, रात्रभर तमाशा करून, बघा काय म्हणतात, तमाशा करून, नाचून कुदून अशा वेगवेगळ्या प्रकारे अत्यंत घाणेरड्या शब्दात वर्णन केले गेलेले आहे. मला स्वतःला सांगायला लाज वाटत आहे
मित्रांनो, हा मॅटर हे गोष्ट समाजासमोर आणायची आहे तर सांगावंच लागेल. तर हे म्हणतात सातपुड्याच्या कुशीत गाव असलेलं होतं हिरापूर. त्यावेळेस हल्ला झाला, ही गोष्ट बरोबर आहे. त्याचबरोबर तेथील स्त्रियांना उचलून नेलं, हे पण गोष्ट बरोबर आहे. त्या स्त्रिया सुंदर दिसायच्या, त्यामुळं त्यांचं अपहरण केलं गेलं होतं. मित्रांनो, अपहरण केलं गेलं होतं हे देखील त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. अपहरण केलं जायचं आणि त्यांना बऱ्हाणपूरला कोठ्यावर विकलं जायचं, हे देखील बरोबर आहे. ऐका, हे देखील बरोबर आहे. पण लेखक साहेब तुम्ही असं कशावरून लिहू शकतात की या समाजातील स्त्रिया वेश्या व्यवसाय करायच्या? अहो, मी देखील बंजारा समाजाचा आहे. मी तर नाही बघितलं आजपर्यंत कधी की या स्त्रिया वेश्या व्यवसाय करतात. जर कधी करीत असल्या असत्या, बघा, जर कधी या स्त्रिया वेश्या व्यवसाय करीत असल्या असतात तर आज मी देखील बंजारा आहे. मला अभिमान आहे बंजारा असण्याचा. मी देखील बंजारा आहे. माझ्या उघडकीस माझ्या डोळ्याला आजपर्यंत काय हे दृश्य दिसून आलेले नाही. तर माझी लेखक साहेबांना फक्त एवढी विनंती आहे की तुम्ही हे लिहिलं, तुम्ही लिहत असाल, परंतु एखाद्या समाजाविषयी इतकं घाणेरड्या शब्दात वक्तव्य करणं किंवा लिखाण करणं हे तुम्हाला शोभत नाही हो सर. आमचा समाज गरीब आहे, पोटा पाण्यासाठी लढतो आहे, दारिद्र्यानं मारला गेलेला आहे. पण आमचा समाज कुणापुढे हात पसरून भीक मागत नाहीत आणि आमच्या आया बहिणी मरून जातील, एक वेळ जीव देतील, पण स्वतःची आबरू कोणाला कधीच लावणार नाहीत. आणि पुढे बघूया 95 पेजवर त्यांनी काय लिहिले बघा. त्यांच्या तिथल्या प्रादेशिक भाषेत त्यांनी लिहिलं आहे, अरे लबानाच्या बाया नंद्या पोती रे भो, खाया पिया नाचती काया आणि बार बार अंगावरी लोळत्यात म्हणे, धुमधुम धुमाकन धुमधुम धुमाक थैतै कुदी त्या अंतनी, गांड पाटील, अरे पाटील गांड फाटील नको पडू लबानीच्या नांदी, अरे पाटील गांड फाटील नको पडू लबानीच्या नांदी, यारा दाटील तिची काचोळी तवरी सुटील तिचा घागरा म्हणे. अशा अत्यंत कशा तरी शब्दात यांनी इथं वर्णन केलेलं आहे. पुढे याच्या व्यतिरिक्त मी काही बोलू शकत नाही. तर अशा भाषेत लिखाण करायला त्यांना शोभतं का? रांडा झवाड्या भारी दिसतात, एकदम चस्कान वगैरे. असं कोणाच्या आया बहिणीविषयी बोल्या अगोदर आपण कोणाकडे जर कधी बोट दाखवत असाल ना मित्र, तर एक बोट आपण दुसऱ्याकडे दाखवतो आणि 3 बोट आपल्याकडे असतात. आणि पुढे पान क्रमांक 97 मध्ये देखील त्यांनी अत्यंत घाणेरड्या शब्दात वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की या बाया स्वतःच्या शरीराचं प्रदर्शन करीत. ते कशा प्रकारे बघा, त्यांचा पोशाख सुंदर होता. काचोळी म्हणजे आताचं जे ब्लाऊज आहे ते तेव्हा काचोळी म्हणायचे त्यांना, त्यांच्या भाषेत काचोळीच म्हणतात, आमच्या भाषेत. तर ते काचोळी मधून म्हणे या बाया लोकांना आकर्षण करण्यासाठी स्वतःची छाती दाखवायची म्हणे. असा फार निर्गुण अशा शब्दात आणि घाणेरड्या शब्दात यांनी वर्णन केलेलं आहे. कोणाच्या समाजाविषयी तुमची मानसिकता काय आहे लेखक साहेब? आमचा समाज हा गरीब जरी असला तरी अशी कृत्य करू शकत नाही. माननीय लेखक साहेब, मला तुम्हाला फक्त एवढंच विचारायचं आहे की हे लिहिण्यामागचं कारण तुमचं काय आहे? तुम्ही असं काय लिहिलं? तर हे कळवा, कोणत्या ना कोणत्या माध्यमाने कळवा. तर माननीय लेखक साहेब, आपण इथं असं देखील लिहिलेलं आहे की बंजारा समाजाच्या लबान बंजारा समाजाच्या बाया पाटील होळकर महाजन यांच्या या जहांगीरदारांच्या इथं म्हणे रकेल असायची. असू द्या, रकेल असायच्या म्हणे, आम्हाला आमच्या उघडकीस का नाही आलं? असं लिखाण करतायत. हे देवा, कसं होईल माझ्या महाराष्ट्राचं, माझं भारताचं कसं होईल? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आज हे कृत्य बंजारा समाजावर झालं, बंजारा समाजावर लिखाण झालं, उद्या कोणत्या ना कोणत्या समाजावर होईलच. कोणत्या ना कोणत्या आया बहिणींची आबरू परत लुटली जाणारच आणि लुटली जात आहे. आपण नुकतीच बातमी बघितली असेल मित्र हो, नांदेड जिल्ह्यातील
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी या गावातील आदिवासी मन्नूरवाले जमातीच्या एका 5 वर्षाची मुलीचा बलात्कार करण्यात आला. लाज नाही वाटली का त्या नराधमानेला बलात्कार करताना? हात नाही कापले का तिचे? आज या महाराष्ट्रात एवढे एवढे उच्चभ्रू लोक होऊन गेले. महाराष्ट्राची ख्याती फक्त एकाच नावामुळे प्रसिद्ध आहे, ते आणि ते फक्त म्हणजे माझा राजा, माझा शिवबा. सुखी होती प्रजा, सुखी होती प्रजा, कारण रयतेचा राजा होता माझा शिवबा. कारण रयतेचा राजा होता माझा शिवबा. आपण म्हणतो की राजे पुन्हा जन्माला आहे. कशाला येतील हो राजे जन्माला? गाडीवर राजे नाव लिहितात, छत्रपती नाव लिहितात आणि संध्याकाळी तीच गाडी दारूच्या अड्ड्यावर थांबते, बिअर बारवर थांबते. हेच का तुमचे आदर्श? चंद्रकोर लावणे आणि चौकात बसून गल्लीतल्या पोरींवर नजरा ठेवणे, हीच तुमची शिकवण? मराठी आहात ना तुम्ही, मराठी माणसासारखे वागा. हिंदू आहोत म्हणे आम्ही, हिंदू. हिंदू धर्मात असं शिकवलं जातं का? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी असं म्हटलं आहे का? श्रीकृष्णांचं जाऊ द्या हो, ते बरेच काळ होऊन गेले, आपण बघितलं नाही देवाला. पण छत्रपती महाराजांचा इतिहास तर आपणा सगळ्यांना माहितीच आहे. राजेंनी असं कधीच म्हटलं नाही की परस्त्रीकडे नजरा ठेवा, त्याला कसं हेरण्यात येईल असं काम करा. अहो, 17 वर्षाच्या मुलीला आई म्हणणारा तो राजा कसा असेल आणि त्या राज्याच्या राज्यात आज काय होत? मुलींनो, कोणी अत्याचार करत असाल, स्वतः सक्षम बना, लढायला शिका, कराटे शिका. हत्यार स्वतः बाळगण्याची आवश्यकता आता तुम्हाला आहे आणि बाळगाच. पिस्तूल घ्या, लायसन काढून घ्या आणि सोबत ठेवा. कोण अडवतं? कोणी अडवणार नाही. कोणी अनोळखी व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल तर त्याच्याशी बोलू नका. कोण आहेस रे बाबा तू, कशाला बोलतो, लावू का पोलीसला? कशाला तो तुमच्या मागे लागेल? पण तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलतात. हाय, हॅलो, बाय, आय एम गोईंग, आय एम आईंग. अरे काय लावलं राजे, काय लावलं? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? काय चाललंय समजत नाही. ना होतं न्यायालय, ना होतं न्यायालय, ना होते न्यायाधीश, ना होतं न्यायालय, ना होते न्यायाधीश, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता माझा रयतेचा राजा, माझा रयतेचा राजा. पुन्हा शिवरायांना महाराष्ट्रात आणायचं असेल आणि पुन्हा नव्याने स्वराज्य निर्माण करायचं असेल, आया बहिणींची सुरक्षा करायची असेल, तर आताच्या प्रत्येक मुलीमध्ये जिजाऊचे गुण असणे गरजेचे आहे. जर कधी जिजाऊच निर्माण झालेली नाही तर शिवराय कुठून येणार? कुठून घडणार स्वराज्य? आणि मोठ्या गुण्या गोविंदाने सांगतात, झेंडे मिरवतात, 19 फेब्रुवारी म्हणतात, फक्त एका दिवसापुरती धांगडधिंगा आणि नंतर विसरून जायचं राजे कोण होते. आचरणात राहणारे आंबेडकर, छत्रपती, महात्मा फुले, किती महान व्यक्ती या भारतात होऊन गेले. भारत आज महासत्ता बनायच्या वाटेला जात आहे आणि भारताची युवकच जर कधी बिघडायला लागली तर भारताचं काय होईल? भारताकडे एक फार मोठं वैशिष्ट्य आहे की हा देश युवांचा देश म्हणून ओळखला जातो. आदरणीय स्वामीजी विवेकानंद हे म्हणायचे, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट स्टिल द गोल इज रीच्ड. याचा अर्थ असा, उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. अब्दुल कलाम, आदरणीय अब्दुल कलाम, सॉरी चुकून बोललं गेलं, आदरणीय अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती, एवढे महान व्यक्ती या भारतात होऊन गेले, या पुण्यभूमीत होऊन गेले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा राय आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला, असे वेगवेगळे कित्येक उदाहरण महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु मित्र हो, जोपर्यंत तुम्ही सतर्क राहत नाही, सूचक राहत नाही आणि जागे होत नाही तोपर्यंत असे अत्याचार घडूनच येतील. पुन्हा नव्याने कोपर्डी कांड होईल, पुन्हा नव्याने एखाद्या नंदिनीचा बलात्कार केला जाईल. 5 वर्षाच्या चिमुरडीला इथं मारण्यात येत आहे. तर बघा, जागे व्हा.
सूचक राहा, सज्ज राहा. लहान मुलांना शाळेत जात असताना किंवा येत असताना कुणी गोळ्या बिस्किटा दाखवले, बाबा रे आई गोळा बिस्किट खाऊ नकोस. आणि पालकांनी देखील मुलांना शाळेत घ्यायला जाणे, सोडायला जाणे, आणि जो संबंधित रिक्षावाला त्यांना सोडायला जातो ना, त्या रिक्षावाल्याची अगोदर पूर्ण हिस्ट्री काढून घेणे, त्या रिक्षावाल्याची पूर्ण माहिती काढणे, नंतरच त्या रिक्षावाल्याचा इथं आपल्या मुलाला पाठवायचे हे काम. आणि नेहमी पोलिसाचा नंबर फार सोपा आहे हो, डायल 100. मग कशाला घालायचं? पूर्ण सोयी सुविधा आहेत, पण त्या सोयी सुविधेचा लाभ घ्यायला का घाबरतात? नावाची बदनामी होत नाही. फक्त हिंमत ठेवा, बी पॉझिटिव्ह. फक्त एकच सूत्र ठेवा, बी पॉझिटिव्ह. तर मित्र हो, मालेगाव, भिवंडी, मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी हत्याकांड, आमच्या धरणगाव इथं झालेली घटना, फार वेगवेगळे उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात जवळपास एका वर्षात बलात्काराची संख्या 15 ते 20 हजाराच्या वरती चालली गेलेली आहे. ही फार लज्जास्पद बाब आहे भारतीयांसाठी. विविधतेने नटलेल्या या देशात आज होत काय आहे? कधी होईल पुन्हा सुजलाम सुफलाम भारत? तर मित्र हो, कधी होईल न्याय निवाडा आणि कधी मिळेल बंजारा समाजाला न्याय? आणि बलात्कार रूपी कलंकित अपराध्यांना भर चौकात जोपर्यंत चालवलं जात नाही, तोपर्यंत ही लोक सुधारणार नाहीत. माझी माननीय मोदी साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि या देशातील, या महाराष्ट्रातील उच्च पदस्थ लोकांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर या समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या आया बहिणींवर, चिमुरडींवर होत असलेल्या अत्याचारावर लवकरच लवकर योग्य तो ठोस निर्णय सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय.